नमस्कार. आज मी बनवणार आहे मस्त झणझणीत आणि तर्रीदार असा चिकनचा रस्सा. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो चिकन. हे चिकन आपल्याला 2 पाण्यांनी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 3 मोठे कांदे. तर या पद्धतीने आपण ते चिरून घेतलेले आहेत. कांदा खूप लहान चिरायची गरज नाही आहे, कारण आपल्याला ते वाटण्यासाठी परतायचं आहे. त्यामुळे असे उभे काप करून घेतले तरी चालण्यासारखं आहे. आता आपण याचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा धने आणि बडीशेप. हे व्यवस्थित भाजून एका बाजूला काढून ठेवायचं आहे. नंतर त्यात जिरे, लवंग, मिरी, दालचिनी आणि 3-4 छोटी इलायची घेऊन भाजायच्या आहेत आणि त्याही बाजूला काढून ठेवायच्या. नंतर एका कढईत तेल घेऊन आपल्याला वाटण्यासाठी कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन झाला की तोही थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचा. आणि हे जे खडे मसाले आपण गरम करून घेतले होते ते आता थंड झालेले आहेत. तर तेही आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये 1 चमचा काळा मसाला, मीठ आणि चिकन मसाला घालून तेही बारीक करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्या गरम मसाल्याची पावडर झालेली आहे. तर तीही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच भांड्यामध्ये आपण थोडेसे खोबऱ्याचे काप, लसूण, आलं, कोथिंबीर या सर्वांचं एकत्रित वाटण करून घेऊयात. तर हे पहा, थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण किती छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. 2-4 मिनटं परतून झाल्यानंतर याला तेलाचा तवंग यायला लागेल. आता यामध्ये कांद्याचं वाटण घालायचं आहे. हे वाटण आपल्याला जास्त परतावं नाही लागणार, कारण आपण ऑलरेडी कांदा व्यवस्थित भाजून घेतला होता. त्यामुळे 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घरी तयार केलेला गरम मसाला टाकायचा आहे. हा मसालाही आपण चांगला परतून घेणार आहोत. या ताज्या मसाल्यामुळे एक मस्त असा वास आणि चव चिकनला येते. आता यामध्ये थोडी हळद आणि बेडगी मिरची पावडर घालून आपण छान हलवून घेऊयात. बेडगी मिरचीमुळे भाजीला खूप छान असा लालसर कलर येतो. आता आपला हा मसाला छान परतून रेडी झालेला आहे. यामध्ये आता आपण चिकन घालून ते हलवून घेऊयात. 2-3 मिनटं मोठ्या आचेवर चिकन या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता चिकनवर झाकण ठेवून त्याला 5-7 मिनटं चांगली वाफ येऊ द्यावी. त्याचसोबत बाजूला आपण एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवूयात. हे पहा, 5-7 मिनटानंतर आपल्या चिकनला कसं मस्त पाणी सुटलेलं आहे. यामुळे आपल्या चिकनची चव अजून वाढते. चिकन थोडंसं हलवून यामध्ये मगाशी गरम केलेलं पाणी घालायचं आहे. कोणत्याही भाजीमध्ये घालताना नेहमी गरम पाणी घालायचं. याने काय होतं, भाजीला एक छान असा तेलाचा तवंग येतो. आता यावर छान अशी कोथिंबीर घालून 10 ते 15 मिनटं याला छान शिजू द्यावे. एकदा 10 मिनटानंतर चेक करून पाहिलं तर आपलं चिकन हे असं छान शिजलेलं आहे. तर हे पहा, काय सुंदर कलर आलेला आहे आपल्या चिकनला. तर्रीही पहा काय मस्त आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे.